IT सर्व्हिसेस इंडस्ट्री बुडणार की फक्त जॉब्स कमी होतील की यातलं काहीच नाही होणार. पण नक्की काय झालंय, क्लाउडमुळे नक्की काय झालं, किंवा जी काय SDLC असते त्यात काय काय चेंजेस होऊ शकतात त्याच्यामुळे. पण मग आता IT सर्व्हिसेस कंपन्यांना चिंता कसली आहे, म्हणजे आता एवढे जे ले ऑफ्स होत आहेत, हा मधला जो एक पॅच आहे समजा काही महिन्याचा वगैरे असेल, पण मग तेवढ्या वेळात सुद्धा आपल्या सगळ्या कंपन्या एम्प्लॉईजना होल्ड करू शकत नाही आहेत. ट्रेडिशनली आपली जी व्हॅल्यू चेन असते, व्ही मॉडेल ज्याला म्हणतात, त्यात लोअर एंडची जी कामं असतात ती नॉर्मली ज्युनियर लोक करतात आणि त्यातली बरीचशी कामं ऑफशोरला होतात. बरोबर. अपर एंडची जी असतात ती मिक्स असतात, ऑन ऑफ अशी मिक्स असतात आणि सिनियर लोक करतात. आता या मॉडेलमध्ये पण काही फरक पडू शकेल का, ऑन ऑफ रेशोमध्ये किंवा मिक्स ऑफ ज्युनियर अँड सिनियर पीपल? कोऑर्डिनेटर कम ऑर्केस्ट्रेटर कम आर्किटेक्ट रोल्स आहेत ते वाढणार आहेत, कारण प्रत्येक माणसाला आता मल्टी स्किल व्हायला लागणार. एआयचे मॉडेल्स जे असतात ते अनडिटर्मिनिस्टिक असतात असं म्हटलं जातं. आणि आपण ट्रेडिशनली आपण जे सॉफ्टवेअरची जी किंवा ओव्हरऑल जी सिस्टम डेव्हलपमेंटची जी कामं आहेत ती आपण डिटर्मिनिस्टिक मोडमध्ये करत आहोत. बरोबर. तर हे मग आपण ॲडिशनली ते एक जी अनसर्टन्टी आहे तो एक एलिमेंट यात बिल्ड करतोय का या सगळ्या बेनिफिट्स? हो हो. या सर्वांमधनं, या सर्व चर्चेमधनं माझा निष्कर्ष असा आहे की देर इज नो नीड टू पॅनिक. ही जस्ट एक फेज आहे आणि जी कंपनी आपलं सेल्स इंजिन क्रँक करून जास्तीत जास्त बिझनेस आणेल त्यांना त्या जास्तीच्या वर्कफोर्सचा वापर करून बिझनेस आणि प्रॉफिटेबिलिटी वाढवता येईल आणि या फेजमधनं लवकर बाहेर पडता येईल. त्याचबरोबर सर्व सॉफ्टवेअर इंजिनियर्सची पण जबाबदारी आहे की त्यांनी या नवीन मेथॉडॉलॉजी आणि टूल्सचं ट्रेनिंग वगैरे घेऊन त्याला लवकर ॲडॅप्ट करावं. नमस्कार मित्रांनो, स्किल संवादच्या आजच्या भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. हाईप म्हणता हे हाईप म्हणजे इंग्लिशमधलं हाईप, HYPE. तर हाईप म्हणता एआयने आपल्या दारात पाऊल टाकलं. आपली छोटी छोटी कामं करता करता आपली मोठी कामं सुद्धा त्यांनी आपल्या हातात घेतली आहे. म्हणजे आपले जॉब्स देखील त्यांनी आता हातात घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि इतकंच नाही तर भस्मासुरासारखं ज्यांनी त्याला निर्माण केलं आहे अशा सॉफ्टवेअर इंजिनियर्सचे सुद्धा जॉब तो आता घ्यायला लागलेला आहे. आता हे कधीपासून चालू झालं, कशामुळे झालं आहे हे बऱ्याच जणांना माहिती आहे, पण तरी सांगतो की अँथ्रोपिकने त्यांचा क्लाउडचं ॲडव्हान्स्ड AI व्हर्जन लॉन्च केलं साधारण 2 महिन्यापूर्वी. तेव्हापासून हे चालू झालं आहे आणि मार्केटने तेव्हापासून खूप भयानक अशी रिॲक्शन दिलेली आहे. म्हणजे अगदी IT इंडस्ट्रीज नाही तर बाकीच्या इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा म्हणजे स्टॉक कोसळलेले आहेत, काही जणांनी ले ऑफ्स अनाऊन्स केलेले आहेत. अशी बरीच व्हायलंट रिॲक्शन आता इंडस्ट्रीमधनं यायला सुरुवात झालेली आहे. हे सर्व फक्त 2 महिन्यात झालेलं आहे, गेल्या 2 महिन्यात. त्यामुळे आता याचा लॉंग टर्म इफेक्ट IT इंडस्ट्रीवर काय होतोय याच्यावर आज आपण चर्चा करू. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत आपल्या पहिल्या एपिसोडचे तज्ज्ञ नितीन सावंत. नमस्कार नितीन, वेलकम टू स्किल संवाद अगेन. थँक्यू अगेन. तर नितीन सावंत यांची सविस्तर ओळख आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये ऑलरेडी दिलेली आहे, तर आता मी परत काही सांगत बसत नाही. ज्यांना ती हवी असेल त्यांनी पहिला एपिसोड जरूर पाहावा. तर नितीन, माझा पहिला प्रश्न तुला असा आहे, IT सर्व्हिसेस इंडस्ट्री बुडणार की फक्त जॉब्स कमी होतील की यातलं काहीच नाही होणार? पहिलं रिॲक्शन काहीच नाही होणार. थोड्या काळाकरता ते दुसरं ऑप्शन ते जो दिलं आहेस, थोडंसं IT रिक्वायरमेंट्स कमी होतील, पण लॉंग टर्ममध्ये काहीच इफेक्ट होणार नाही. ओके, ही एक दिलाशाची गोष्ट आहे. पण नक्की काय झालंय, क्लाउडमुळे नक्की काय झालंय? क्लाउड हे जे अँथ्रोपिकचं जे प्रोडक्ट आहे ते तू म्हणालास तसं आपण जे वर्षानुवर्ष जे कोड बनवलं आणि कोडिंग केलं IT इंडस्ट्रीने, ते सगळं घेऊन त्यांनी एक AI इंजिन बनवलं आहे जे तुमचे बरेचसे कोडिंगचे टास्क ऑटोमेट करतं. तुम्ही कोबॉलमध्ये प्रोग्रामिंग केलं, तुम्ही जावामध्ये प्रोग्रामिंग केलं, तुम्ही पायथनमध्ये प्रोग्रामिंग केलं, ते सगळं या 15-20 वर्षातला जो कोड आहे तो त्यांनी घेतला आहे आणि ते
त्याने आत्मसात करून त्याने ते ऑटोमॅटिकली जनरेट करायला सुरुवात केली आहे. तर तुम्ही समजा त्याला सांगितलं की मला एक वेब ॲप्लिकेशन बनवायचं आहे, त्याचा असा असा फ्लो आहे, अशा टाईपचे 4 युजर्स ते यूज करणार आहेत, तर मला ते ॲप्लिकेशन बनवून दे. तर ते क्लॉड काय करतं की ते फ्रंट एंड बनवतं, तुझे वेब पेजेस बनवतं, त्याच्या बॅकएंडचं मिडलवेअर बनवतं, त्याच्या मागचा डेटाबेस पण बनवतं. आणि हे सगळे टास्क आधी आपण ॲज कोडर करत होतो ते आता ते ऑटोमेट केलं आहे, कारण त्याने AI इंजिनने ॲनालाइज केलं आहे की हा जर DBA असेल तर ह्या 4 गोष्टी करतो, तर हे मी ऑटोमॅटिकली का करू शकत नाही, आणि ते ऑटोमेट केलं आहे. आणि हे बरेचसे टास्क जे आहेत ते कोडिंग रिलेटेड अल्गोरिदम, आणि कम्प्युटर वॉज ऑलवेज अ सायन्स, इट वॉज नेव्हर अ आर्ट ऑर अ क्रिएटिव्ह थिंग, राईट. आणि सायन्स म्हटलं की प्रेडिक्टेबिलिटी आली, स्ट्रक्चर्ड स्टेप्स आल्या, आणि आपण अल्गोरिदम लिहायचो. सो इट वॉज व्हेरी इझी टू हे सगळं ॲनालाइज करून इंजिन बनवणं सोपं झालं, आणि यामुळे ते अजूनही सोपं झालं. आणि त्यामुळे बरेचसे जे नॉर्मल कोडिंगचे टास्क आहेत, तर जेव्हा आपण कोडिंग सुरुवात केली तेव्हा आपण सगळं सिंटॅक्स बाय हार्ट करायचो. सिंटॅक्समध्ये एरर आला की आपणच ते सरळ कंपाईल व्हायला पाहिजे म्हणून आपणच सॉल्व्ह करायचो. आता ते आपल्याला करायला लागणार नाही. ते एरर्स आपोआप क्लॉड बघतं, ते सांगतं हा सिंटॅक्स बरोबर नाही, मी रिप्लेस करतो. तेव्हा आपण कोणीतरी एक्सपर्ट असतं त्याला विचारायचो, अरे माझं कोड चालत नाही आहे, ते थोडंसे याच्यात एरर आहे, तू जरा सॉल्व्ह करून देतोस का. तोच सिनियर माणूस आता क्लॉड आहे. ओके, राईट. पण याचा अर्थ असा नाही की तो जो कोड करणारा होता तो गेला आहे. अँथ्रॉपिकचा लास्ट 4 महिन्यातला ॲन्युअल रेव्हेन्यू रन रेट तू बघितलास, तो 4 टाइम्स वाढला आहे. आणि त्याच्या सगळ्याच नंबर 2चा सबस्क्रिप्शन युजर्स, लार्जेस्ट नंबर ऑफ सबस्क्रिप्शन युजर्स फॉर क्लॉड हे इंडियातले आहेत. अच्छा. याचा अर्थ काय आहे की इंडियातले सगळे सॉफ्टवेअर इंजिनियर्स, सॉफ्टवेअर कंपनीज हे वापरत आहेत, आणि याने एवढंच होणार आहे की याचा वापर वाढणार आहे, आणि त्यामुळे आपण जास्त सॉफ्टवेअर डिलिव्हर करू शकणार आहोत. हा त्याचा इफेक्ट होणार आहे. आपल्याला असं वाटतं की कोडर्स कमी होतील, प्रोग्रामर्स कमी होतील, डिझायनर्स कमी होतील, तर तसं होणार नाही आहे. डिझायनर जे 4 तासात करत होते ते 1 तासात होणार आहे. त्यामुळे कंपनीज जे प्लॅन करत होते की आपण हे 3 वर्षात करणार आहोत, हे 4 नवीन प्रोडक्ट काढणार आहोत, ते आता ते कमी ड्युरेशनमध्ये काढतील, आणि त्यामुळे त्यांना जास्त प्रोडक्ट काढता येतील. आणि जे ते बजेट अभावी, प्रोग्रामर्स अभावी करू शकत नव्हते ते आता ते लवकर करू शकतील. त्यामुळे काम वाढणारच आहे. हो, पण फॉर द टायमिंग तात्पुरतं थोडेसे स्किल्स बिल्ड करायला लोकांना वेळ लागेल. जसं आपण जावा शिकलो, पायथन शिकलो, कोबॉल शिकलो, तसं AI लँग्वेज शिकायला पण वेळ लागेल. आणि ती वेळ झाली, स्टेबिलाइज झालं की परत काम तेवढं जेवढं होतं तेच होणार आहे. आणि मला नाही वाटत की हे लॉंग टर्म इफेक्ट आहे. ऑफकोर्स थोडंसं आता सध्या पॅनिक आहे, पण तू बघशील इंडस्ट्रीमध्ये हे जे वाईट कोडिंगने सुरुवात झाली, आणि आता ते स्वतः कोडिंग, एजंटिक कोडिंग करायला लागले. पण त्यात बरेचसे टास्क आहेत जे ते करू शकत नाही. ते फक्त कोड लेवलला तुम्हाला मदत करू शकतात ॲज अ एक्सपर्ट, पण तुम्हाला बाकीच्या ॲप्लिकेशन्स इंटिग्रेट जर करायचं असेल, राईट, तुम्हाला ते रेझिलियंट बनवायचं असेल किंवा स्केल आउट करायचं असेल, तुम्हाला करोडो कस्टमर्सना रिच आउट करायचं असेल, तर ते जे एंटरप्राइज स्केल ॲप्लिकेशन बनवायला जे लागतं ते अजूनही हे कोड असिस्टंट्स, आपण कोड असिस्टंट म्हणूया, ते करू शकत नाही. अच्छा. पण मग IT प्रोजेक्ट लाईफसायकलमधल्या नक्की कुठल्या स्टेप्स यात बदलतील, किंवा जी काय SDLC असते त्यात काय काय चेंजेस होऊ शकतात त्याच्यामुळे? राईट. तर आता SDLC तू शब्द वापरलास, तर आता नवीन शब्द आलाय ADLC, एजंटिक डेव्हलपमेंट लाईफ सायकल. अच्छा. राईट. तर तू म्हणाल तसं बरोबर आहे की आधी आपण पूर्ण SDLC लाईफ सायकल प्लॅन, डिझाईन, बिल्ड, टेस्ट, डिप्लॉय, ऑपरेशन, सपोर्ट वगैरे सगळं करायचो, आणि ते आपण थिअरी पण शिकलो, कॉलेजमध्ये शिकलो, आणि ती आपण वापरली. पण आता या एजंटिक AIच्या जगात ती सायकल थोडीशी, आणि हे आपण अजाईलच्या वेळेला पण केलं. बरोबर. सगळे छोटे पॉड्स, स्क्रम मास्टर्स, हे सगळे छोटे छोटे पॉड्स आपण तेव्हा पण केले, आणि तीच मेथडॉलॉजी आता पण लागणार आहे. पण ही आता ती खरंच ऑन द ग्राउंड खूप मोठ्या स्केलवर होणार आहे, कारण जेव्हा अजाईल आलं तेव्हा ते टूल्स नव्हते, त्यामुळे ती नुसतीच मेथडॉलॉजी राहिली. पण तू आणि मी अजाईल मेथडॉलॉजी केली, पण त्याच्या खालचे जे टूल्स ते आपण SDLCचेच वापरले. पण आता जे टूल्स आहेत ते एजंटिक टूल्स, ते खरंच तुम्हाला त्या पॉड बेस्ड
टीम स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला प्रोजेक्ट्स आणि प्रोडक्ट्स बिल्ड करायला मदत करणार. तर आम्ही काय बघतो आता सध्या की तुम्ही जेव्हा आधी प्लॅन करायचा तेव्हा खूप साऱ्या यूज केसेस बिल्ड करायचा आणि मग प्रत्येक यूज केस घेऊन मग तू एक पिरामिड स्ट्रक्चर टीमचं बनवायचा, एक टीम लीड बनवायचा आणि त्याच्या खाली बरेचसे डेव्हलपर बनवायचा. आता सगळं ते एजंटिक प्लॅटफॉर्ममुळे चेंज होत आहे. ते छोटे पॉड्स बनत आहेत आणि प्रत्येक पॉडमध्ये हे सगळे क्लॉड वगैरे टूल्स आपण वापरतो आणि एजंट्स बनवतो. एजंट तो असा बनवतो की तो आपल्या वेळेला देर वॉज समथिंग लाईक मायक्रो सर्व्हिसेस. बरोबर. ईच एजंट इज इक्वल टू मायक्रो सर्व्हिसेस एवढं लक्षात ठेवलं तरी ते एजंट तो तेवढंच काम बरोबर करेल आणि त्याला जे तर काम जमलं नाही तर दुसऱ्या एजंटला कॉल करेल. म्हणजे प्रोग्रामच आहे ते दोन आणि एकमेकांना ते कॉल करू शकतात. तर तू ॲज ए प्लॅटफॉर्म, तू ॲज ए प्रोग्रॅमर किंवा न्यू एज एजंटिक प्रोग्रॅमर, तू त्या प्लॅटफॉर्मला सांगणार की ह्या एजंट नंतर त्या एजंटला कॉल कर. मग त्याच्यात हे 2 टास्क आहेत, त्या अजून 3 एजंटला कॉल कर. याचा अर्थ काय, तू वर्कफ्लो डिफाईन करतोयस. हे आपण आधी करायचो. बरोबर. तू वर्कफ्लो एकदा डिफाईन केला, मायक्रो सर्व्हिसेस बनवले आणि एका मायक्रो सर्व्हिसला तू म्हणाला तू दुसऱ्या मायक्रो सर्व्हिसला कॉल कर. हे जे प्लॅन आणि ऍक्शन आहे ते आधीसारखंच आहे. पण नवीन एआयने काय केलंय की आता त्या मायक्रो सर्व्हिसचा वर्कफ्लो करताना समजा तुला एरर्स आले, तुला काहीतरी ब्लॉकेजेस आले, तर तो एजंट स्वतःहून लर्न करतो. हे लर्न करण्याचं जे रिझनिंगचा जे ऍस्पेक्ट आहे तो आधी नव्हता आणि दॅट इज द ओनली थिंग दॅट हॅज चेंज. तो रिझन करतो आणि मग तो एजंट स्वतःला चेंज करतो की हा एरर आला की मला असं करायचंय. आधी काय व्हायचं, आपण ॲज अ प्रोग्रामर तो एरर आला की आपल्याकडे यायचा एरर, आपण बघायचो ओ एरर कशाला आला आणि मग आपण त्याच्यासाठी कोड स्वतः लिहायचो की या एजंट परत येऊ नये हा एरर. आता एजंट तो एरर स्वतः रिझन करून स्वतःच फिक्स करेल. एवढंच चेंज झालेलं आहे. पण समजा त्या एजंटला तसला प्रॉब्लेम आधी कधीच आला नव्हता, मग तो ह्युमन बिईंगला येऊन विचारेल आणि त्याला आपण आता ह्युमन इन द लूप असं म्हणतो. तर ह्युमन इन द लूप त्या एजंटला सांगेल की हे मी आधी बघितलंय, ह्या कंडिशनमध्ये असं करायचंय, तर तू हे असं कर आणि पुढच्या वेळेला मला विचारू नको. आणि हे जे सायकल आहे ते चालू राहणार आहे. आणि ते हे जे डेव्हलपमेंट आहे ते तू पर यूज केस वेगवेगळ्या पॉड्समध्ये पॅरलली बनवू शकतोस. तुझ्याकडे टूल्स फास्ट आहेत, त्यामुळे होणार आहे की तुझं जे 100 लोकांचं प्रोजेक्ट असं 6 महिने चालायचं, तेच 100 लोकांचं प्रोजेक्ट आता 3 महिने चालेल आणि मे बी 100च्या ऐवजी सुरुवातीला तुला 70-80 लोक लागतील जी वेगवेगळ्या पॉडमध्ये हे पटापट करून देतील. ओके. या टूल्समुळे. तर तेवढंच होणार आहे आय थिंक. आणि हे जे मी 70-80 म्हटलं ते ॲज तुझं जसं तुला कळेल की आता या व्हेलॉसिटीने आपण डिलिव्हर करू शकतोय, म्हणजे आपण त्या 6 महिन्यात अजून काम घेऊ शकतो, मग परत तुला 100च लोक लागणार आहे. हे जे होणार आहे त्याला थोडासा वेळ लागेल, पण म्हणून मी म्हटलं लॉंग टर्ममध्ये याचा खूप डिस्रप्टिव्ह असा इफेक्ट होणार नाही आहे माझ्या मते तरी. पण सुरुवातीला आता नेक्स्ट 6 to 8 मंथमध्ये तुम्हाला दिसेल की कारण बरंचसं ऑटोमेशन होत आहे आणि तेवढे इंजिनियर्स नाही आहेत ज्यांना एआय येत आहे. तर तुम्हाला बरेच कंपनीज असं वाटेल की सगळ्यांकडे हजारो एजंटिक एआय इंजिनियर्स आहेत, तर तसं नाही आहे. आता ज्यांना जे जावा येत होतं, पायथन होतं, ते आता रिस्किल होत आहेत. आणि तेच आय टी इंडस्ट्रीमध्ये, इंडियन आय टी इंडस्ट्रीमध्ये आता चाललं आहे की नवीन जे हायर होत आहेत त्यांना सगळ्यांना एआय शिकवत आहेत, टूल्स पण शिकवत आहेत, ते न्यू मेथडॉलॉजी शिकवत आहेत. आणि त्यामुळे जे आपण 20 वर्षापूर्वी सुरुवात केली तेच आता हे नवीन जनरेशन शिकेल आणि आय टी इंडस्ट्री परत त्या टेक्नॉलॉजी वापरून चालू राहील. बरं, आता यात समजा 2 केसेस बघू. एक ग्रीनफील्ड इम्प्लिमेंटेशन, दुसरं ब्राउनफील्ड. तर ग्रीनफील्डमध्ये पहिल्यापासून जे बिल्ड करायचं आहे तर त्या केसमध्ये काय होईल, तर ते एजंटिक मोडमध्येच त्यांना ते बिल्ड करावं लागेल. हो, बरोबर. आणि ब्राऊन केसमध्ये काय होईल? तर ब्राऊन फील्डमध्ये काय होतंय की ज्याला आपण मायग्रेशन / मॉडर्नायझेशन म्हणतो, मिमो असा एक शब्द आहे. तर मायग्रेशन ऑफ लेगसी टू न्यू एजंटिक प्लॅटफॉर्म किंवा मॉडर्नायझेशन. तर मायग्रेशनमध्ये काही आता समजा मेन फ्रेम अशा करता म्हणतो की क्लॉडने मध्येच अनाऊन्स केलं की आम्ही कोबॉलचं कोड एकदम फास्ट मायग्रेट करू शकतो टू न्यू लँग्वेजेस. बरोबर. तर ते न्यू लँग्वेजेस मायग्रेशन फास्ट होऊ शकेल, पण त्याचं मॉडर्नायझेशन किंवा त्याच नॉन फंक्शनल रिक्वायरमेंट्स जे असतात की समजा त्या स्केलला, त्या स्पीडला जसं मेन फ्रेम देत होतो तसं तुम्ही या नवीन सिस्टम, नवीन प्लॅटफॉर्ममध्ये देऊ शकता काय, ते करायला बरंच मॉडर्नायझेशन स्किल्स
आर्किटेक्चर स्किल्स लागतील, आणि मॅन्युअल असेल. मॅन्युअल, बरेच मॅन्युअल्स असतील, तुम्हाला मेन फ्रेमचे निटिग्रिटीज समजायला लागतील, विच इज नॉट ओनली कोबॉल. बरोबर. कोबॉलच्या पलीकडे आहे ते, बरोबर, तर लँग्वेजच्या पलीकडे आहे. तर ते करायला, ब्राऊन फील्ड मायग्रेशन करायला बरंचसं एक्सपर्ट नॉलेज लागणार आहे, जे टूल्समध्ये सध्या नाही आहे. आणि मी जसं म्हणालो, आता जे AI कोड रिलेटेड टूल्स आहेत त्यांचं ट्रेनिंग लँग्वेजेसवर झालं आहे, त्यांचं ट्रेनिंग सिस्टम्सवर नाही झालं. आणि ते सिस्टम जे एंटरप्राइज चालवतात, ज्या बँका मोठ्या चालवतात, ज्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या चालवतात, त्यांचं कोड कधीच या टूल्सना कधीच मिळालेलं नाही आहे ट्रेन करायला. AIचं टूल कसं चालतं की त्यांना एक ट्रेनिंग डेटा लागतो आणि एक टेस्ट डेटा लागतो. ट्रेनिंग डेटा भरपूर असेल तर मग तो टेस्ट डेटाने चेक करतो की मी ट्रेनिंग डेटासारखं करू शकतोय का. पण त्यांना जर ट्रेनिंग डेटा मिळालाच नसेल तर ते काहीच करू शकत नाही. आणि तो ट्रेनिंग डेटा जिस कॉल्ड डार्क वेब, राईट, जो वेबवर नाहीच आहे, तुम्ही ती गुगल मारा, तुम्हाला कुठेच मिळणार नाहीये. तो कंपन्यांच्या आतमध्ये त्यांच्या सिस्टम्समध्ये आहे, तो त्यांना मिळालेलाच नाहीये. तर त्या डेटा नसल्यामुळे हे जे मॉडर्नायझेशन आणि मायग्रेशनचं जे काम आहे, मेनफ्रेम किंवा इव्हन तुमचे जुने क्लायंट सर्व्हर सिस्टम्स, ते मायग्रेट करायला अजून नुसतं कोडिंग एजंट्सने होणार नाही. आणि ते त्यांचे लाईफ सायकल पण ते पॉड बेस्डच प्रोजेक्ट्स होतील. पण त्याच्यात काय होईल की तुमचं कोर, तुमचं जे जुनं सिस्टम आहे, लेगसी सिस्टम, त्याच्या आजूबाजूचे जे छोटे छोटे यूज केसेस, क्लायंट फेसिंग यूज केसेस जे आहेत, ते हळूहळू ह्या न्यू टेक्नॉलॉजीज आणि एजंटिक प्लॅटफॉर्ममध्ये कन्वर्ट होत आहेत सध्या. पण कोर अजून कोणी टच करत नाही आहे. म्हणजे मेनफ्रेम इज स्टील गोइंग टू बी देअर फॉर सम मोर इयर्स. पण बाजूचे जे सिस्टम्स आहेत ते एजंटिक प्लॅटफॉर्मवर, कारण ते क्लायंट फेसिंग आहेत आणि त्याच्यात तुम्ही नवीन कस्टमर रिक्वायरमेंट्स वगैरे टाकून परत ते जे तुम्ही बनवाल ते परत इंटरनल त्या कोर लेगसी सिस्टमलाच कॉल करतात. त्यामुळे ते ब्राऊन फील्ड तू म्हणालास ते अजून थोडे वर्ष चालेल. त्यांचं जे रॅपर सर्व्हिसेस आहेत ते चेंज होतील, पण नवीन जे ग्रीन फील्ड आहे ते एजंटिक प्लॅटफॉर्म आणि एजंटिक AI वापरूनच बिल्ड होत आहे. अच्छा. पण मग आता यात वेगवेगळ्या फेजेसमध्ये वेगवेगळं सेव्हिंग होईल. कोडिंगमध्ये तर बरंच सेव्हिंग होईल, हो. पण मॅक्झिमम किंवा रादर मिनिमम सेव्हिंग अनालिसिस फेजमध्ये होईल किंवा आणखीन कुठल्या फेजमध्ये, असं काही स्टडी झाला आहे का? हां, तर आम्ही बऱ्याचशा कंपन्या पायलट प्रोजेक्ट्स त्यांनी घेतले आहेत आणि हे पूर्ण टूल प्लस AI एकाच प्लॅटफॉर्मवर डिलिव्हर करायचा प्रयत्न करतायत. ते तू सांगतो तेच कॅल्क्युलेट करायला की कुठे जास्त सेव्हिंग होत आहे. पहिलं जे रिक्वायरमेंट्स टू UI युजर एक्सपिरियन्स, हा जो क्रिएटिव्ह पार्ट होता तो खूप फास्ट झालाय. टूल्समध्ये तुम्हाला टेक्स्ट, ऑडिओ, इंटरव्ह्यूज विथ क्लायंट्स वगैरे सगळं इनपुट देऊन एनविजनिंग ही एक्सरसाइज सुरू झाली आहे. रिइमॅजिनिंग ऑफ दी एक्झिस्टिंग प्रोसेस आणि मग त्याचा युजर एक्सपिरियन्स. हा जो पार्ट आहे तो समजा आधी तुम्हाला 3-4 महिने लागायचे, तो 3-4 आठवड्यात होतो. अच्छा. त्याचे खूप सेव्हिंग आहे आणि त्याच्यात टूल्स पण खूप मॅच्युअर आहेत. कारण तू ॲक्च्युअली फिग्मा फाईल्स, वायर फ्रेम्स, रिप्लिट किंवा ॲमेझॉन किरो असे बरेच टूल्स आले आहेत जे तुम्हाला जे रिइमॅजिनचा एक्सरसाइज फास्ट करून देतात. त्याच्यानंतर जो फेज आहे त्याला म्हणतात स्पेक टू डिझाईन. तर स्पेक टू डिझाईन जो फेज आहे त्याच्यात पण तुम्हाला काय करायचं की डिझाईनमध्ये तुम्ही किती एजंट्स बनवणार हे तुम्हाला ठरवायचं आहे. कारण मग ते तुम्ही बिल्डमध्ये तुम्ही जाऊन तेवढे एजंट्स बनवणार, राईट. तर मायक्रो सर्व्हिसेस जे आपण म्हणतो, ते स्पेक टू डिझाईन हे पण तुम्ही त्या एजंटिक प्लॅटफॉर्म किंवा क्लॉड वगैरे जे टूल्स आहेत त्यांना सांगू शकता आणि मग ते किती एजंट्स काय करतील ते पण स्पेक टू डिझाईन मध्ये पण 30-40% सेव्हिंग आहे. अच्छा. पहिल्या ह्याच्यात तर मला वाटतं 50-60% सेव्हिंग आहे. रिइमॅजिन, इन्व्हेंट काइंड ऑफ थिंग. आणि मग डिझाईन टू बिल्ड जे आहे दॅट, ते आय थिंक त्याच्यात ऑटोमेशन एजंट्स बनवणं सोपं आहे. पण त्या फेजमध्ये बिल्डमध्ये, डिझाईन टू बिल्डमध्ये काय होतं की तुम्हाला इंटिग्रेशन पण करायला लागतं आणि त्याच्यात जो वेळ लागायचा तो अजून कमी झालेला नाही. कारण ते टूल्स जे आहेत ते कदाचित वाढेल, लोकांना अजून टूल्स माहिती, बरोबर, टूल्स माहित नाही. आणि ते बरेचसे आपल्याला समजा तेव्हा मिडलवेअर होतं, मिडलवेअरचे टूल्स होते. आता काय आलं, MCP मॉडेल कॉन्टेक्स्ट प्रोटोकॉल म्हणून आलंय, A2A एजंट टू एजंट प्रोटोकॉल. तर हे एजंट हे नवीन प्रोटोकॉल आहेत आणि त्याच्यातले खालचे प्लॅटफॉर्म पण एवढे मॅच्युअर नाही आहेत. त्यामुळे ते डिझाईन टू बिल्ड टू इंटिग्रेशन इथे बरंचसं लर्निंग होणार आहे आणि तेवढा त्याच्यात अजून सेव्हिंग होत नाहीये.
टूल्स तर खूप आहेत, पण फायनल जो एंटरप्राइज लेवल तुम्हाला ॲप्लिकेशन बनवायला लागतं, जे रोबस्टनेस, रिलायबिलिटी, मेंटेनेबिलिटी, ते अजून एवढी नाही आहे. पण ऑपरेशन्स, ऑब्झर्वेबिलिटी, मॉनिटरिंग आणि सपोर्ट या ॲक्टिव्हिटीज खूप फास्ट झाल्या. त्यामुळे ते जे मेंटेनन्स सपोर्टची जी कामं आहेत ते कमी लोक जास्त मॉनिटर करू शकतात, जास्त ऑब्झर्व करू शकतात, आणि नोटिफिकेशन आणि आपण जे आधी म्हणायचो सेल्फ हिलिंग सिस्टम्स, त्या या टूल्समध्ये खरंच सेल्फ हिलिंग होत आहेत. अच्छा. त्यामुळे ते बरंच ह्युमन इंटरव्हेन्शन टू सॉल्व्ह एरर्स हे हळूहळू कमी होत आहे. आणि ऑफकोर्स ह्युमन इन द लूप असणार आहे, पण जसे जसे ते टूल्स ट्रेन होतील ते स्वतःला मेंटेन आणि सपोर्ट करायला लागतील. ही गोष्ट चांगली आहे, कारण देन कंपनीज विल फोकस मोर ऑन बिल्ड न्यू प्रोडक्ट्स, न्यू यूज केसेस, न्यू कस्टमर सर्व्हिसेस, त्याच्यावर फोकस करतील. कारण आता काय होतं आहे की ऑलमोस्ट मोठ्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्या IT बजेटमध्ये ऑलमोस्ट 70 to 80% ऑफ दी बजेट इज ऑन कीपिंग द लाईट्स ऑन. बरोबर. ऑपरेशन्स आणि सपोर्ट. तर त्याच्यात त्यांना जर कमी करता आलं तर ते देन दे कॅन इन्व्हेस्ट मोर इन न्यू बिझनेस, ग्रो मोर. त्यामुळे द होल बिझनेस आउटलुक अँड प्लॅनिंग इज गोइंग टू खूपच चेंज होणार आहे, आणि दे कॅन प्लॅन बिग बिकॉज ऑफ AI. आणि डेव्हलपर्सच्या कंप्लेंट्स पण कमी होतील की मला मध्येच काम करायचं, मेंटेनन्स सपोर्ट मध्येच ठेवतात, मी तेच करतोय. एंगेजमेंट लेवल तर ते ऑटोमेट झाल्यावर मुलांना पण नवीन डेव्हलपर्स प्रोग्रामरना डेव्हलप आणि न्यू एक्सपिरियन्स स्क्रॅच पासून काहीतरी नवीन सर्व्हिस, नवीन सॉफ्टवेअर बनवायचा पण तो जो असतो धमक सुरुवातीला, ती पण सॅटिस्फाय होईल त्याच्यात. पण मग आता IT सर्व्हिसेस कंपन्यांना चिंता कसली आहे? म्हणजे आता एवढे जे ले ऑफ्स होत आहेत, हा मधला जो एक पॅच आहे समजा काही महिन्याचा वगैरे असेल, पण मग तेवढ्या वेळात सुद्धा आपल्या सगळ्या कंपन्या एम्प्लॉईजना होल्ड करू शकत नाही आहेत. तर आणि काही कंपन्यांनी ले ऑफ्स ऑलरेडी अनाऊन्स केलेले सुद्धा आहेत. हो. तर ह्याचं कारण काय असावं मग? म्हणजे बजेट्स वगैरे असं काही असं? हा, तर आता ते मी तुला म्हणालो की थोडासा डाऊन टर्न आपल्याला दिसेल जोपर्यंत लोक रिट्रेन होत नाहीत, रिस्किल होत नाहीत. आणि आता जे ॲडव्हान्टेजेस मी सांगितले ओव्हर द SDLC लाईफ सायकल, त्यामुळे नक्कीच काही पर्सेंटेज लोक कमी लागत आहेत ऑटोमेशन झाल्यामुळे. ऑटोमेटेड आणि ऑटोनॉमस असे दोन शब्द आहेत. आपण ऑटोमेटेड बरंच केलं, पण आता हे जे AI मुळे सगळं ऑटोनॉमस होत चाललंय, कारण विथ लेस इंटरव्हेन्शन फ्रॉम अस. मग हे होताना मी जसं म्हणालो की बिझनेसेसना जे आपले कस्टमर आहेत त्यांना पण अजून वेळ लागतो की आपण जास्त करू शकतो, हे अजून त्यांना उमगलेलं नाही. आपली कामं लवकर होत आहेत, त्यामुळे आपल्याकडे जास्त बजेट आहे जे आपण नवीन सर्व्हिसेस करून नवीन डेव्हलपमेंट करू शकतो, हे अजून उमगलेलं नाही. तो एक पार्ट आहे. दुसरं काय आहे की बऱ्याचशा या कंपनीज, IT कंपनीज किंवा त्यांचे कस्टमर्स हे लिस्टेड शेअर मार्केटवर, स्टॉक मार्केटवर लिस्टेड कंपन्या, ज्यांना क्वार्टर ऑन क्वार्टर त्यांना रिपोर्ट द्यायला लागतो, इन्क्रीज इन रेव्हेन्यू, इन्क्रीज इन मार्जिन, प्रॉफिटेबिलिटी एक्सेट्रा. ते हे म्हणू शकत नाहीत की मी जी लोक त्यांना रिस्किल करतोय आणि 6 महिन्यांनी ती डबल रेव्हेन्यू देणार आहेत. जोपर्यंत डेटा दिसत नाही तोपर्यंत शेअर होल्डर्स त्यांना दे विल नॉट बिलीव्ह देम, राईट. सो मला वाटतं हा थोडासा कंपन्यांनी फोरसाईट दाखवून थोडंसं रिट्रेनिंग, रिस्किलमध्ये, आणि त्यांच्या एवढी 25 वर्ष सगळ्या IT कंपनीजने भरपूर प्रॉफिट केला, भरपूर लोकांना स्टॉक्स मिळाले. आय थिंक दिस इज द टाइम की व्हाईल द इंडस्ट्री इज बिंग रिइन्व्हेंटेड, दिस इज अ टाइम टू थिंक ऑफ दोज प्रॉफिट्स अँड सस्टेन युअर सेल्फ. की भाई हा 1 वर्ष आपल्याला परत इंडियन IT इंडस्ट्री ग्रो करायला थोडासा तग धरावा लागेल, पण परत सोन्याचे दिवस सुरू होतील. त्यामुळे थोडासा इन्व्हेस्ट करायचा फेज आहे. मला वाटतं इंडियन IT कंपनीज एवढे ले ऑफ वगैरे करत नाही. आणि मी आताच काही कंपन्यांचे हायरिंग 50,000, 100,000 असे आर्टिकल्स काही आठवड्यात बघितले आहेत, आणि ते त्याच्यासाठीच आहेत की दे आर नाव रिस्किलिंग इन द AI स्किल्स. पण आय थिंक ग्लोबल कंपनीज जे आहेत विच आर मोर कॅपिटलिस्ट काइंड ऑफ सोसायटीज, तिथे खूप प्रेशर आहे की क्वार्टर ऑन क्वार्टर रेव्हेन्यू इन्क्रीज, प्रॉफिटेबिलिटी इन्क्रीज दाखवण्याचा. त्यामुळे त्यांना मार्केट ड्रिव्हन काही डिसिजन घ्यायला लागत आहेत. पण तू बघशील बरेचसे ले ऑफ्स होत आहेत, पण त्या मार्केट्समध्ये मुलं परत रिस्किल होऊन परत नवीन पोझिशनला अप्लाय करून एम्प्लॉय पण होत आहेत, आणि तो नंबर कोणी पब्लिश करत नाहीये.
की तुम्ही एवढे ले ऑफ केले, पण त्याच्यामुळे 3 महिन्यात किती परत जॉबला दुसऱ्या रोलमध्ये लागले. आय थिंक दॅट विल बी अ व्हेरी इंटरेस्टिंग स्टॅटिस्टिक्स टू लुक ॲट. ट्रू. ट्रेडिशनली आपली जी व्हॅल्यू चेन असते, व्ही मॉडेल ज्याला म्हणतात, त्यात लोअर एंडची जी कामं असतात ती नॉर्मली ज्युनियर लोक करतात आणि त्यातली बरीचशी कामं ऑफशोरला होतात. बरोबर. अपर एंडची जी असतात ती मिक्स असतात, ऑन ऑफ अशी मिक्स असतात आणि सिनियर लोक करतात. आता या मॉडेलमध्ये पण काही फरक पडू शकेल का ऑन ऑफ रेशोमध्ये किंवा मिक्स ऑफ ज्युनियर अँड सिनियर पीपल? आता हे व्ही मॉडेल तू जरा विचार केलास तर हे अशामुळे झालेलं की बिझनेस रिक्वायरमेंट्स आणि ते जे बिझनेस रिइन्व्हेन्शन, प्रोसेस रिइंजिनिअरिंग, BPR ज्याला आपण म्हणायचो, हे सगळ्या ॲक्टिव्हिटीज बिझनेस युजर्स बरोबर बसून करायला लागायच्या आणि तिथे करून मग ते काहीतरी एक वर्ड डॉक्युमेंट किंवा जे काय पॉवर पॉईंट ते डिझाईन बिल्डसाठी ऑफशोरला वगैरे यायचं. बरोबर. आता हे टूल्स जे आहेत, एजंटिक टूल्स, ते एवढे फास्ट झाले आहेत की ही जी सायकल आहे ती करायची गरज नाही. आणि मी तुला म्हणालो त्याचे पॉड्स आहेत. आता एक इंडस्ट्रीत नवीन रोल आला आहे, फ्रंट डिप्लॉयमेंट इंजिनियर, राईट, FDE म्हणून एक रोल आला आहे. आणि त्याच्यात काय होतं की तो माणूस बिझनेस बरोबर बसला आहे, त्याच्याकडे सगळे AI टूल्स आहेत आणि त्याची एक छोटीशी पॉडची टी टीम आहे. ते सगळे बसून एका स्प्रिंटमध्येच, जसं अजाईलमध्ये होतं, 6 ते 8 आठवड्यात स्क्रिप्ट, डिझाईन, बिल्ड, डिप्लॉय, ही पूर्ण सायकल एवढ्या 7 ते 8 आठवड्यात बिझनेस बरोबर बसून करतायत. त्यामुळे याच्यात ऑनशोर ऑफशोरचा संबंधच नाही आहे. तुम्ही जे करणार ते एकत्रच करणार. त्यामुळे ती जी ऑफशोर जी डेव्हलपमेंट टीम होती ती बिझनेस बरोबर बसूनच हे सगळं बिल्ड करते. त्यामुळे ते सेग्रिगेशन ऑफ अँड देन दिस थ्रोईंग ओव्हर द वॉल द फेजेस ऑफ डिफरंट SDLC हे सगळे मर्ज होत आहेत. मग कॉमन त्यांना टाइम झोन डिफाईन करावा लागेल. हां, बरोबर. हे दिस इज द चॅलेंज की बरेचसे आपले कस्टमर आता वेगळ्या टाइम झोनमध्ये असतात. तर ते हे जे मॉडेल आहे ते आपण कसं ऑपरेट करणार. पण मला वाटतं कोविड नंतर ते सोपं झालं आहे. एव्हरीबडी इज नाव यूज टू वर्किंग रिमोटली. टीम्स, झूम, सगळे गुगल जे काय मीटिंगचे टूल्स आहेत ते एवढे सगळ्यांना स्मूथली ऑपरेट करता येतात की दॅट इज नो लॉंगर अ चॅलेंज. अच्छा. काही रोल्स वाढू शकतात का? इन द सेन्स म्हणजे आता काही रोल्स कमी होतील किंवा कमी प्रमाणात लागतील, तसे जास्ती प्रमाणात काही कामं लागू शकतील. हो, मी तसं FD इज फॉरवर्ड डिप्लॉयमेंट इंजिनियर, नॉट फ्रंट डिप्लॉयमेंट इंजिनियर. आता हे जे रोल्स आहेत ते नवीन क्रिएट झालेले आहेत. बरोबर. तर फॉरवर्ड डिप्लॉयमेंट इंजिनियर इज बिझनेस प्लस टेक्नॉलॉजी प्लस AI. मग एक ऑर्केस्ट्रेटर, एजंट ऑर्केस्ट्रेटर हा नवीन रोल झाला आहे. तर तो काय करणार? तो बेसिकली आपला जो मिडलवेअर इंजिनियर होता की ESB सर्व्हिसेस कोणत्या कॉलला कॉल करणार, आणि तो जो रोल होता तो आता एजंट ऑर्केस्ट्रेटरचा रोल झाला आहे. सो ह्या लोकांना आता नवीन टेक्नॉलॉजीज, AI बेस्ड टेक्नॉलॉजीज तर याला लागणारच, पण हे जे रोल्स आहेत ते आधी नव्हते. आता दुसरा तुम्ही आर्किटेक्ट सारखाच रोल. आर्किटेक्ट सारखा रोल आहे. परत तुझा जो बिझनेस रिक्वायरमेंट्स टू युजर एक्सपिरियन्स टू डिझाईन, जो वायर फ्रेमिंगचा होता तो आता रिइमॅजिन इंजिनियर झाला आहे. तो रिइमॅजिन विथ द बिझनेस गाय, ही रिइमॅजिन द होल प्रोसेस, क्विकली शोज हिम दिस इज द आर्ट ऑफ द पॉसिबल. आणि मग ते पण तो रोल आधी वेगवेगळे लोक करायचे. कोणतरी एक UX एक्सपर्ट असायचा, तो नुसतेच HTML करायचा. दुसरा एक त्याला बिझनेस माहीत होता, तर मग तो म्हणायचा हे बरोबर नाही बनाया आहे, याचा फ्लो बरोबर नाही आहे. हे सगळं आता ते असे जे कोऑर्डिनेटर कम ऑर्केस्ट्रेटर कम आर्किटेक्ट रोल्स आहेत ते वाढणार आहेत. कारण प्रत्येक माणसाला आता मल्टी स्किल्ड व्हायला लागणार. आता आपण जे बोललो त्याचा अर्थ हेच होतोय की जो मी एकटा बसून एक रोल करायचो, डेव्हलपर, डिझायनर, तू म्हणाल तसं मिडलवेअर आर्किटेक्ट, हे सगळ्यांना आता मल्टी स्किल्ड होऊन ते सगळे टूल्स सोपे झाले आहेत. त्यामुळे लोकांना हे रोल्स प्ले करणं पण सोपं होणार आहे. कारण आधी काय होतं की प्रत्येक ह्या टास्कला वेगवेगळे टूल्स होते, इंटिग्रेटेड नव्हतं. त्यामुळे प्रत्येकजण एका टूलचा एक्सपर्ट बनायचा, त्याचं सर्टिफिकेशन घ्यायचं आणि मग म्हणायचं हां मी आता या टेक्नॉलॉजीमध्ये सर्टिफाईड आर्किटेक्ट आहे वगैरे वगैरे. पण आता जे टेक्नॉलॉजीज AIचे असणार त्यामुळे ते हे रोल्स नवीन जे मल्टीफॅसेटेड मल्टी स्किल रोल्स ते वाढणार आहे. AIचे मॉडेल्स जे असतात ते अनडिटर्मिनिस्टिक असतात असं म्हटलं जातं.
आणि आपण ट्रेडिशनली आपण जे सॉफ्टवेअरची जी किंवा ओव्हरऑल जी सिस्टीम डेव्हलपमेंटची जी कामं आहेत ती आपण डिटर्मिनिस्टिक मोडमध्ये करत आलेलो आहे. बरोबर. तर हे मग आपण ॲडिशनली ते एक जी अनसर्टन्टी आहे तो एक एलिमेंट यात बिल्ड करतोय का या सगळ्या बेनिफिट्स? हो. आणि या अनडिटर्मिनिस्टिक किंवा प्रोबॅबिलिस्टिक किंवा जनरेटिव्ह केपेबिलिटी ऑफ AI, कारण तू आता समजा इवन ChatGPT वापरलंस आणि तू समजा विचारलंस की मला ही एक नवीन ज्वेलरीची डिझाईन दे, परत तू दुसऱ्यांदा परत विचारलं तर नवीन दुसरी अजून एक डिझाईन देतो. ते जुनी तुला समजा त्या जुन्या पहिल्यांदा विचारलेल्या प्रश्नावर काय बिल्ड करायचं ते करता येत नाही, किंवा दुसऱ्या मॉडेलला विचारलं तर तो अजून काहीतरी देतो. बरोबर, जनरेटिव्ह आहे त्याचं केपेबिलिटी. आता ते कंपनीजना किंवा अशा डिटर्मिनिस्टिक प्रॉब्लेम्सना वापरणं सगळ्यात मोठं चॅलेंज होतं, राईट. आणि तेच आता ते सगळ्या इंडस्ट्रीजमध्ये चाललं आहे. आता एक दोन नवीन शब्द आलेत. वन इज रॅग. आता रॅग म्हणून एक नवीन शब्द आला आहे, रिट्रीव्हल ऑगमेंटेड जनरेशन. आणि दुसरा एक आहे कॉन्टेक्स्ट इंजिन. असे दोन शब्द आणि दोन टेक्नॉलॉजीज कॉन्सेप्ट वापरल्यावर हा जो डिटर्मिनिस्टिक टू प्रोबॅबिलिस्टिकचा जो गॅप आहे तो सॉल्व्ह होतो. अच्छा. त्यामुळे त्याच्यात काय होतं की तुमचं जे एंटरप्राइजचं जे नॉलेज आहे ते तुम्ही रॅगमध्ये स्टोअर करू शकता. यू कॅन वेक्टराइज, एम्बेड, आणि सगळी तुमची नॉलेज जे आहे ते वेक्टर ग्राफ म्हणून वेक्टर डेटाबेसमध्ये स्टोअर होते, आणि विच इज लाईक अ नॉलेज बेस इन अ व्हेरी कम्प्रेस्ड फॉर्मॅट. आणि दुसरं गोष्ट आहे की कॉन्टेक्स्ट, की समजा तुझं म्हणजे आपण आधी सेशन म्हणायचो, सेशन कॉन्टेक्स्ट, HTTP सेशन जे म्हणायचो आपण. आता कॉन्टेक्स्ट, आता तुम्ही कॉन्व्हर्सेशन चालू केलं की ते आधी मी 4 काय प्रश्न विचारले ते तुला लक्षात पाहिजेत, हे कॉन्टेक्स्ट आहे. बरोबर. आता कॉन्टेक्स्ट इंजिन प्लस दिस एंटरप्राइज नॉलेज विच इज रॅग, both together make that generative LLM deterministic. Okay. So it starts from where it left and does not start again. तो रिसेट करत नाही, तुम्ही जिथे त्याला सोडलं तिथूनच कॉन्टेक्स्ट घेऊन चालू राहतं. आणि म्हणून मग आता ते विथ दिस टू नाव जनरेटिव्ह LLMs कॅन नाव बी अप्लाय टू डिटर्मिनिस्टिक प्रॉब्लेम्स. ओके. मग अशी आपण ब्राउनफील्ड बद्दल बोललो, तर ज्या एक्झिस्टिंग लिगसी सिस्टम्स आहेत, जसं पूर्वी आपण मॉडर्नायझेशन नावाचा प्रकार असायचा, तसा आता या AIच्या जमान्यात त्याचं करस्पॉन्डिंग किंवा काउंटरपार्ट काय असू शकेल? म्हणजे फॉर एक्झाम्पल ज्या एक्झिस्टिंग सिस्टम्स आहेत त्याला एजंटिक एनेबल करावं लागेलच ना? हो, मग तेच आता सध्या तेच करतात. मी जसं म्हणालो, बिग बँग अप्रोच काही लोक वापरतात की सगळंच मॉडर्नाइज करू, सगळंच एजंटिक करू, पण त्याच्यामुळे जर एक्झिस्टिंग बिझनेस डिस्टर्ब झाला तर तो मोठा लॉस आहे. मग तुम्हाला सगळं रोलबॅक करावं, आणि प्लस हे करायला पण बजेट लागणार आहे, आणि ते बजेट फाईंड करायला पण वेळ लागणार आहे. सो ते सगळं फेजेसमध्येच होईल. पण मोस्टली कस्टमर्स और एंटरप्राइजेस आर कन्व्हर्टिंग, थोडे थोडे प्रोसेस घेऊन प्रायोरिटाईज करून त्यांना एजंटिफाय करतायत आणि नवीन प्लॅटफॉर्मवरच करतायत. जुनं आता एक नवीन थॉट आला आहे की कोडिंग हॅज बिकम कमॉडिटी. बरोबर. आता तो क्लॉड म्हणतो की मी हे सगळं इझिली कन्वर्ट, कोड लेवलला मी सगळं कन्वर्ट करून पटकन देईन. बरोबर. तर कोडिंग कमॉडिटी झाल्यावर तुम्हाला लेगसी काय आणि नॉन लेगसी काय, जर टूलला कळत असेल तर ते लेगसी कशामुळे? तर लेगसी आपण आधी त्याला काय म्हणायचो, कारण ते ज्यांनी डेव्हलप केलं ती लँग्वेज कोणाला येत नाहीये, ते डेव्हलपर्स मिळत नाहीये, ते मेंटेन करायला त्रास होतोय, म्हणून आपण त्याला लेगसी म्हणायचो. पण आता जे नवीन टूल्स जर आता समजा तू नवीन फ्रेशर घेतलास आणि त्याला हे टूल दिलं, तर त्याला कोणतीच लँग्वेज स्पेसिफिकली डीपमध्ये यायची गरज नाही आहे, कारण त्याने चुका केल्या तरी हे जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्या चुका सुधारणार आहे. म्हणजे तो जुना 50-60 इयर्स जो डेव्हलपर आहे, जो मॅन्युअल डेजमध्ये ह्या ज्युनियर लोकांना सांगायचा की अरे तुझी हे चूक झाली, तो आता क्लॉड सांगेल किंवा दुसरा कोणतरी टूल सांगेल. त्यामुळे ते कोड कन्वर्ट करायचं की नाही की तसंच ठेवायचं, हा पण आता विषय चालू आहे की मॉडर्नाइज करायची काहीच गरज आहे, कारण टूल्सला आता ओल्ड लँग्वेज पण कळते आहे. सो यू कॅन स्टील कंटिन्यू विथ द ओल्ड लँग्वेज, हॅव सम न्यू इंजिनियर्स, गिव्ह देम सम टाइम की बाई तेवढं शिकूया, क्लॉडच्या संगतीत थोडं शिकूया. म्हणजे तो सिनियर माणूस होता शिकवायचा, तो आता क्लॉड शिकवेल, आणि तुम्ही आहे तसं त्याच लँग्वेजमध्ये पण डेव्हलप करू शकता. सो कोडिंग लँग्वेजेस आर नॉट गोइंग टू बिकम लेगसी एनीमोर. दे विल ऑलवेज बी करंट बिकॉज द टूल्स नो दॅट लँग्वेज फॉर एव्हर. पण मॉडर्नायझेशनमध्ये पूर्वी जसं
एक्झिस्टिंग लिगसी कोड सपोज मायक्रो सर्व्हिसेसमध्ये कन्वर्ट करायचे, तसा आता त्याला एजंटमध्ये कन्वर्ट करावं लागेल का? हां, तर आता तेच तर खूप आधीचे जे समजा मोनोलिथिक आर्किटेक्चरवर जे बनायचे, समजा मेन फ्रेम त्यांचं अंडरलाईंग आर्किटेक्चरच वन सिंगल मोनोलिथ असं म्हणायचं, म्हणून आपण त्याला मॉड्युलर बनवायचो. मग आपण क्लायंट सर्व्हर बनवलं, मग डिस्ट्रीब्युटेड आर्किटेक्चर बनवलं, मग मायक्रो सर्व्हिसेस बनवलं. आता डिकपलिंग आणि मॉड्युलरायझेशन कॉमन झालेलं आहे, राईट. सो कोणी जर डिझाईन करतो तो मॉड्युलरच करतो, पहिल्यासारखं एकदम मोनोलिथिक. आणि त्यात मॉड्युलरायझेशन वॉज ऑल्सो गव्हर्न बाय दी टेक्नॉलॉजी बिलो, इन्फ्रास्ट्रक्चर आणि सर्व्हिसेस. तर क्लाउड वगैरे आल्यावर ते सगळं बरंचसं स्केलेबल, मॉड्युलर, ते सगळे प्रॉब्लेम्स ऑलमोस्ट सॉल्व्ह झालेले आहेत. त्यामुळे नवीन जे बनेल एजंटिक, त्याचं रिझनिंग युजिंग AI इंजिन हेच असणार आहे, मॉड्युलरायझेशन नसणार आहे. कारण मॉड्युलरायझेशन ते आता एक्झिस्टिंग कोड जे एजंटिक प्लॅटफॉर्मला लेगसी मिळतं आहे लेटेस्ट, ते सगळं ऑलरेडी मॉड्युलर आहे. पण त्याच्यात रिझनिंग नाही आहे आणि टेकिंग डिसिजन्स, ऑटोनॉमस डिसिजन्स, तो तुम्हाला ऍस्पेक्ट पाहिजे तरच मॉडर्नाइज होणार, नाहीतर नाही होणार. ओके. छोटे छोटे ॲप्लिकेशन्स तर AI ऑफकोर्स करणारच, पण आता ज्या एंटरप्राइज वाईड सिस्टम्स असतात, मग अशा आपण जे बोललो इंटिग्रेशन वगैरे जिथे इन्व्हॉल्ड आहेत, किंवा जे पॅकेज इम्प्लिमेंटेशन्स आहेत, तर तिथे याचा परिणाम कसा होणार आहे? हां, तर पॅकेज इम्प्लिमेंटेशन फॉर एक्झाम्पल ERP ॲप्लिकेशन्स बरेच आहेत, CRM आहेत. आता तू बघशील तर काही CRM प्रोडक्ट लाईक सेल्स फोर्स वगैरे, दे आर ऑलरेडी कम्प्लीट प्रोडक्ट स्टॅक इज एजंटिफाईड. त्यांनी आधीच सगळं जे त्यांचं प्रोडक्ट आर्किटेक्चर आहे ते एजंटिक केलेलं आहे. अच्छा. आणि ते AI बेस्डच आहे. आणि त्यांची नवीन फीचर्स तू बघशील, वेदर इट इज SAP, Oracle, सर्व्हिस नाव वगैरे, सगळ्यांचे प्रोडक्ट्स आता AI एनेबल्ड, AI पॉवर्ड, आणि त्यांनी आर्किटेक्चरमध्ये AI सगळीकडे टाकलेलं आहे. त्यामुळे दे हॅव ऑलरेडी कन्वर्टेड देमसेल्व्स. बरेचसे AI इंजिनियर्स तू बघशील या एंटरप्राइज कंपन्यांकडे जास्त आहेत. अच्छा. कारण त्यांनी प्रोडक्ट चेंजसाठी त्यांना वापरले, त्यामुळे ते अजून ते काही मागे नाही आहेत. त्यामुळे ते प्रोडक्ट्स पण मोठे प्रोडक्ट्स तू म्हणाल तसं ते ऑलरेडी चेंज आहेत. मोठ्या कंपनीज त्यांचे खूप लेगसी ॲप्लिकेशन्स आहेत, तर ते आपण आधी म्हणालो तसं ते आयदर फुल बिग बँग मायग्रेट करतायत किंवा बाजूच्या सर्व्हिसेस आहेत ते एजंटिकवर बिल्ड करतायत. पण जुना प्लॅटफॉर्म मॉडर्नाइज एकदम आधीच तू बघशील एकदम घाईघाईत मायग्रेट करायचे, किंवा डेटा सेंटर एक्झिट असे प्रोजेक्ट्स असायचे, किंवा मेन फ्रेमचं लायसन्स आता ते या वर्षी संपणार आहे, त्याच्या आधी सगळं चेंज करा. ही जी घाई होती ती जरा कमी होईल, कारण तुम्ही म्हणाल तसं त्याच्या खालचं जे कोड आहे ते मॅनेजेबल मेंटेन करायचे स्किल्स आता AI बेस्ड टूल्स वापरून करता येईल. त्यामुळे ती जी घाई होती लायसन्सची किंवा एक्झिटची, किंवा आपण अजून एक 10 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट साईन करायला लागेल, ते प्रेशर कमी होऊन हळूहळू मॉडर्नायझेशन होईल. आपल्या स्किल्स संवादच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण काही करिअर ट्रॅक्स बद्दल बोललो होतो, तर ते डिस्कशन अजूनही व्हॅलिड आहे आपलं? आपण तेव्हा पण म्हणालो की नवीन स्किल्समध्ये मुलांना ट्रेन व्हायला पाहिजे. AI तर आपण बोललेलोच की सगळ्यांना AI शिकायला तर पाहिजे. बरोबर. फक्त एक टॉपिक होता की नवीन प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस त्यांना शिकायला पाहिजेत की नाही, आणि नवीन सोडा आपण प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस पण शिकायची गरज आहे का? कारण आता हे टूल्स जे आले आहेत त्याच्यामुळे तर टूल्सच कोडिंग करणार असेल तर मुलांनी का करायचं? तो माझा पुढला प्रश्न होता. तर त्या अनुषंगाने ऍक्च्युली मी जसं म्हणालो की हे कोड असिस्टंट जे सॉफ्टवेअर आहेत ते काय करतायत, कसं चेंज करतायत, तुमच्या रिक्वायरमेंट्स इंग्लिशमध्ये घेऊन तुम्ही कोडमध्ये कसं इम्प्लिमेंट करताय, ह्याच्यासाठी अजून जे गार्ड रेल्स पाहिजेत ते अजून तेवढे रोबस्ट नाही आहे. त्यामुळे ते होईपर्यंत, आणि त्याला काही वर्ष लागतील, देर विल ऑलवेज बी समबडी टू रिव्ह्यू द कोड और रिव्ह्यू द टेस्ट केसेस बनवणे, टेस्ट केसेस कंप्लायंट आहेत का, लिगली रेग्युलेटरी कन्स्टेंट्स फॉलो करतायत का, किंवा त्याच्यात काही बायस, जो AI बायस आपण म्हणतो तो इंट्रोड्यूस झाला आहे का, हे सगळं चेक करायला अजून काही वर्ष तरी लागतील. त्यामुळे ते, आणि प्लस कोडमध्ये जर सगळं जनरेट झालं आणि कोडमध्ये काही एरर्स आले, आणि मला आता पण आम्ही जेव्हा प्रोजेक्ट्स करतो तेव्हा
काही मुलं किंवा प्रोग्रॅमर्स छोटासा एक एरर आला की कोड असिस्टंटला सांगतात की हा एरर चेंज कर. पण कधी कधी तो कोडिंग असिस्टंट सॉफ्टवेअर जास्त इंटेलिजंट असल्यामुळे ती इन्स्ट्रक्शन जास्त वाईड ब्रॉड स्कोपला घेऊन तसे जे एरर्स नसतील पण तसे जे कोड आहे ते सगळीकडे चेंज करून टाकतो. आणि मग ते अंडू करायला परत जेव्हा तुम्ही कमांड येतो तेव्हा तुम्हाला कळत नाही की जे मी सांगितलं तेवढंच चेंज केलं की दुसरं अजून काही चेंज केलं. सो ते कंट्रोल जे आहेत ते अजून नाही आहेत आणि त्याच्यासाठी रिव्ह्यूअर, अप्रूव्हर, ह्युमन इन द लूप हे सगळे शब्द आहेत ते राहणारच आहेत. आणि हे तुम्ही केव्हा करू शकता जेव्हा तुम्हाला ती कोड माहिती असतो, कोड माहिती, कोडिंग लँग्वेज माहीत आहे. ती माहीत नसेल तर तुम्ही काय अप्रूव्ह करणार आणि काय ह्युमन इन द लूप राहणार. त्यामुळे हा जो रूल आहे तो मला वाटतं अजून काही वर्ष राहणारच आहे. आणि पुढे पण आता कोडिंग लँग्वेजेस पण मला वाटतं दर 2-3 वर्षात नवीन एक कोडिंग लँग्वेज येते जी एकदम खूप वाईडली अडॉप्ट होते आणि ती नंबर 1 कोडिंग लँग्वेज होते. पण परत त्याचं पण लाईफ सायकल आहे, मग अजून एक काहीतरी नवीन येते. आपण कोबाल बघितलं, जावा बघितलं, पायथन बघितलं, आता अजून काय पुढे बघू माहीत नाही. त्यामुळे ते कोडिंग लँग्वेजचं बेस येणं महत्त्वाचंच आहे, कारण फायनली इट इज ए सॉफ्टवेअर डिसिप्लिन. सॉफ्टवेअर आहे, मग तुम्ही सॉफ्टवेअर कसं बनवतात ते माहीतच पाहिजे. ओके. तर मला असं वाटतं की जे सध्याचे सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत त्यांनी थोडा धीर धरावा. ही फेज आहे, काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी ही फेज जाणार आहे. परत पहिल्यासारखं व्हायची खूप शक्यता आहे. फक्त एवढंच की तुम्ही तेवढ्या वेळात तुमचे स्किल्स अपग्रेड करा, जुने स्किल्स अनलर्न न करता. आता या सगळ्याचा परिणाम म्हणजे जेव्हा आता तुम्ही नवीन रिक्रुटमेंट करता तर इंटरव्ह्यू प्रोसेसमध्ये काय बदल घडतील? तुम्ही आता काय बघणार आहे मुलांमध्ये? आता तुम्ही फ्रेशर्सचं जर कॉलेज एन्व्हायरमेंट बघितलं तर एक तर सिलेबस आहे, त्याच्यात नवीन लँग्वेजेस पायथन वगैरे आहेत. पण हे जे नवीन एजंटिक AI किंवा जे टूल्स आहेत, AI बेस्ड टूल्स, LLMs, ते अजून सिलेबसमध्ये आलेलं नाही आहे. पण एक चांगली गोष्ट झाली आहे की आता तुम्ही कॉलेज कॅम्पसमध्ये कुठेही जा, ॲटलिस्ट इन द बिग सिटीज, तुम्ही बघाल की मुलं लेक्चर्सना कमी आणि हॅकेथॉन्सला जास्त बसत आहेत. ऑलमोस्ट एव्हरी 2 महिने काहीतरी हॅकेथॉन होतात, त्याच्यात टॉपिक्स AI वगैरेच असतात. आणि मुलं सगळे जे टूल्स, इंडस्ट्रीला लागणारे टूल्स वापरून ॲप्लिकेशन्स बनवत आहेत, LLMs बनवत आहेत. सगळ्या मोठ्या क्लाउड सर्व्हिस प्रोव्हायडर, LLM, क्लॉड वगैरे या लोकांनी पण सगळ्यांच्या स्टुडंट स्पेसिफिक प्लॅन्स आहेत. सो दे गिव्ह फ्री क्रेडिट्स टू स्टुडंट्स वगैरे, जेणेकरून सगळ्यांनी ट्राय करावं. आणि हॅकेथॉन्समध्ये तू आउटपुट बघशील तर खूपच छान आहे. आणि म्हणूनच मी म्हणालो जसं सुरुवातीला की अँथ्रोपिकचं सेकंड लार्जेस्ट युजर डेव्हलपर बेस इज इन इंडिया, विच इज बिकॉज ऑफ दी youngsters and the college, the campuses also are contributing to that, and that is encouraged by the different free credits etc. जे मुलांना मिळतात त्याने पण अडॉप्शन खूप वाढलं आहे. त्यामुळे हे चालू ठेवणं इज द मोस्ट इम्पॉर्टंट, सो दॅट दे कॅन इमिजिएटली बी डिप्लॉईड. त्यामुळे आम्ही पण आता जेव्हा सिलेक्ट करतो तेव्हा तू रेझ्युमे बघशील तर खालचा सेक्शन सगळा हॅकेथॉन सो अँड सो विनर, सो अँड तो सेकंड प्राइज विनर वगैरे असं तुम्हाला हॅकेथॉन एक सेक्शनच आहे की आम्ही ह्या हॅकेथॉनमध्ये आणि आम्हाला ह्या टेक्नॉलॉजी येतात, आम्ही वापरल्या आहेत, आम्ही कोड करू शकतो. आणि त्यामुळे इट इज बिकमिंग इझी फॉर अस टू ऑल्सो सिलेक्ट, बिकॉज नवीन टेक्नॉलॉजी तीच आहे. फक्त प्रोग्रामिंग लँग्वेजेसने आम्ही काय घेऊ शकत नाही, ह्या स्किल्स झाल्या तरच घेऊ शकतो. enterprise platforms like ERP etc., the selection is anyway certification on those software, that is a different selection. But fresher साठी आम्ही हे बरंचसं बघतो. आता काही लोक म्हणतात की रेझ्युमे स्कॅनिंग AI टूल्स करतात, इंटरव्ह्यू पण AI टूल्स बेसिक स्क्रीनिंग करून घेतात. पण त्या टेक्नॉलॉजी अजून आम्ही तरी आणि IT इंडस्ट्रीमध्ये तरी एवढं वापरत नाही, कारण रेझ्युमेमध्ये जे लिहितात किंवा जो माणूस एक्सप्लिसिटली तो सांगू शकतो की त्याने काय केलं त्याच्यात बराचसा डिफरन्स असतो. त्यामुळे तो फॅक्टर अजून एवढा आपल्या इकडे इंडियन IT इंडस्ट्रीमध्ये तरी मला दिसत नाही आहे. मे बी फ्युचरमध्ये दिसेल आणि वी माइट हॅव बेटर फास्टर ॲडॉप्शन ऑनबोर्डिंग ऑफ पीपल इन टू ऑर्गनायझेशन, बट त्या फेजमध्ये एवढं नाही. अच्छा, IT प्रोफेशनल्स साठी काही डूज अँड डोंट्स किंवा काही फायनल मेसेजेस?
आता आय टी प्रोफेशनल असं, आता आय टी आणि कम्प्युटर्स सगळीकडेच ए आयमुळे पर्कोलेट होत आहेत. आपण आता आज फक्त आय टी इंडस्ट्रीबद्दल, सर्व्हिसेस इंडस्ट्रीबद्दल बोललो, पण समजा मीडिया, मार्केटिंग, क्रिएटिव्ह, ॲड्स, इन्फ्रास्ट्रक्चर, रिअल इस्टेट सगळीकडेच आता ए आय वापरलं जात आहे. त्यामुळे मी म्हणेन की जे आय टीमध्ये किंवा सध्या कम्प्युटर सायन्स, आय टी वगैरे जे ग्रॅज्युएशन करतायत त्यांनी एक ॲडिशनल इंडस्ट्री किंवा हॉबी पहिल्यापासून सिलेक्ट केली तर त्यांना त्या एरियामध्ये स्पेशलायझेशन विथ ए आय करणं सोपं जाईल. कारण समजा तुम्ही स्पोर्ट्समध्ये खूप तुम्हाला इंटरेस्ट असेल तर स्पोर्ट्स सायकॉलॉजी, स्पोर्ट्स फिजिओलॉजी आणि स्पोर्ट्स ओव्हरऑल फिजिओथेरपी वगैरे हे जे एरियाज आहेत तिथे आय टी आणि ए आय खूप वापरलं जातं. दिस इज जस्ट वन. तर माझे काही मित्र आहेत ते क्रिएटिव्ह, ॲड्स, VFX या एरियामध्ये आहेत, तर ते बरंच ए आय सॉफ्टवेअर आणि मॉडेल्स, LLM मॉडेल्स, मल्टी मॉडेल मॉडेल्स सगळे वापरतात. त्यामुळे ते कुठच्याही इंडस्ट्रीत जा, तुम्ही एक इंडस्ट्री चूज करणं लवकर पॉसिबल आहे सध्या, कारण तुम्हाला एक्सपोजर जास्त आहे. त्यामुळे तुम्ही कॅम्पसमध्ये कंपनी यायला थांबू नका. मी म्हणेन तुम्ही हॉबी डेव्हलप करा आणि त्याच्यात आय टी प्लस ए आय कसं वापरता येईल ते आतापासून तुम्ही एक छंद म्हणून जोपासा. त्यामुळे त्याच्यात करिअर करणं खूप सोपं होणार आहे, कारण टूल्स आले आहेत. तुम्ही ए आय नॉलेजेबल असाल तर तुम्ही स्वतः फ्रीलान्स, कन्सल्टिंग किंवा एंटरप्रेनर बनू शकता, विच इज व्हेरी मच पॉसिबल बिकॉज द टूल्स आर अवेलेबल टू एव्हरीवन नाउ. ओके, तर आपण आपला आजचा भाग इथेच थांबूया. या सर्वांमधनं, या सर्व चर्चेमधनं माझा निष्कर्ष असा आहे की देर इज नो नीड टू पॅनिक. ही जस्ट एक फेज आहे आणि जी कंपनी आपलं सेल्स इंजिन क्रँक करून जास्तीत जास्त बिझनेस आणेल त्यांना त्या जास्तीच्या वर्कफोर्सचा वापर करून बिझनेस आणि प्रॉफिटेबिलिटी वाढवता येईल आणि या फेजमधनं लवकर बाहेर पडता येईल. त्याचबरोबर सर्व सॉफ्टवेअर इंजिनियर्सची पण जबाबदारी आहे की त्यांनी या नवीन मेथॉडॉलॉजी आणि टूल्सचं ट्रेनिंग वगैरे घेऊन त्याला लवकर ॲडॅप्ट करावं की जेणेकरून ते देखील या फेजमध्ये तग धरून राहतील आणि जेव्हा केव्हा ही परिस्थिती बदलून चांगले दिवस परत येतील तेव्हा त्यांना देखील त्यात पुढच्या संधी मिळतील. तशी पण आय टीवाल्यांना ॲडॅप्ट करायची सवय आहेच. असे बरेच बदल आपण पूर्वी ॲडॅप्ट केलेले आहेत आणि त्यातून पुढे गेलेलो आहोत. मला खात्री आहे की आपण हा बदल देखील लवकर ॲडॅप्ट करून आपण या फेजमधनं लवकर बाहेर पडूया. तर नितीन, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. माझी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांना आजचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब आतापर्यंत केलं नसेल तर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कॉमेंट्स द्या, कारण त्यातूनच आम्हाला कळतं की आम्ही कसे जातोय आणि आमच्यात काय बदल करून घ्यायचे. चला शिकूया, महाराष्ट्र घडवूया, स्किल्स संवाद साधत राहूया. पुन्हा भेटूया पुढल्या भागात. तोपर्यंत नमस्कार.